आंदोलन, उपोषण आणि मोर्चा न करण्याचं छगन भुजबळ यांचं ओबीसी संघटनांना आवाहन। नव्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान, ओबीसी नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार, तोपर्यंत शांतता राखा, भुजबळांचं आवाहन। ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण 6व्या दिवशीही सुरूच। सरकारनं ठोस आश्वासन दिल्याशिवाय साखळी उपोषण मागे घेणार नाही, ओबीसी महासंघाची भूमिका। तर सरकारतर्फे आज मंत्री अतुल सावे उपोषणकर्त्यांची भेट घेणार। दसरा दिवाळीमध्ये स्वस्ताई, जीएसटीचे 12 आणि 28% स्लॅब रद्द, जीएसटी परिषदेचा ऐतिहासिक निर्णय। शालेय साहित्य, औषधं, दूध, पनीर करमुक्त। 22 सप्टेंबरपासून निर्णयाची अंमलबजावणी। भाजप खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, राणेंवर आज होणार शस्त्रक्रिया। वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश लांबणीवर, मुंबईमध्ये वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये होणार होता पक्षप्रवेश। राज ठाकरे यांचे निष्ठावंत समजले जाणारे वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर। मराठा आंदोलकांनी मुंबई सोडताच पोलिसांकडून गुन्हे दाखल, नियमांचं उल्लंघन, बेकायदेशीर सभा, अन्य कलमांचं उल्लंघन केल्यानं गुन्हे दाखल। विविध पोलीस ठाण्यात 9 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद। मराठा आंदोलनादरम्यान मुंबईमध्ये सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचा मुद्दा हायकोर्टाकडून उपस्थित। मालमत्तांच्या नुकसान भरपाई संदर्भात प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे जरांगेंना निर्देश। शिंदेंच्या सेनेचे खासदार मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मुंबईतील आंदोलनासाठी नियमावली निश्चित करण्याची केली मागणी। आझाद मैदान आणि दक्षिण मुंबईतील आंदोलनाबाबत व्यक्त केली चिंता। लालबागच्या राजाच्या मंडळाला मानवाधिकार आयोगाची नोटीस, सामान्यांची दर्शन रांग आणि व्हीव्हीआयपी दर्शनावरून बजावली नोटीस। दर्शन व्यवस्थेत भेदभाव का, अशी विचारणा करत अहवाल सादर करण्याच्या केल्या सूचना। बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई पालिका सज्ज, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 70 नैसर्गिक स्थळांसह जवळपास 290 कृत्रिम तलाव तयार। 10 अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांसह अग्निशमन दल देखील तैनात असणार। मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी सुखकर आणि गारेगार होणार। 238 एसी लोकल खरेदीला मान्यता, लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी 4826 कोटी रुपयांची मंजुरी। मुंबईला आणखी एक भुयारी मेट्रो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो 11 दरम्यान होणार भुयारी मेट्रो। ठाण्यासाठी सुद्धा रिंग रोड प्रकल्प मंजूर, ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उड्डाणपुलाला मंत्रिमंडळात मंजुरी। राज्य सरकारकडून कामाच्या तासात मोठी वाढ, आता 9 ऐवजी 12 तास काम करावं लागणार। आठवड्याच्या कामाचे तास 48 वरून 60 तास होणार। अधिनियमन मंजुरीला आता मंत्रिमंडळाची सुद्धा मान्यता। नागपूरच्या बाजारगावमधील सोलर एक्सप्लोसिव्हमध्ये मध्यरात्री स्फोट, एकाचा मृत्यू, 17 जण जखमी। प्लांटमध्ये आरडीएक्सची निर्मिती होत असल्याची माहिती। राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढला, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा। राज्यामध्ये उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। नांदेड जिल्ह्यामध्ये 5 दिवसांपासून पावसाची विश्रांती, पाऊस ओसरला तरीही पैनगंगा नदी खवळलेलीच। सहस्त्रकुंड धबधब्यावरील पैनगंगा नदीचं रौद्र रूप समोर। उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाच्या 16 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। दिल्लीतील यमुना नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ, मयूर विहारमधील मदत शिबिरांमध्ये सुद्धा शिरलं पाणी, पूरग्रस्तांना सुरक्षित जागी हलवलं। खराब हवामानामुळे विमान उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबद्दल आक्षेपार्ह विधान, एनडीएकडून आज दुपारी 12 वाजेपर्यंत बिहार बंदची हाक। राहुल गांधींच्या मतदार हक्क यात्रेदरम्यान आक्षेपार्ह विधान।
अमेरिकेच्या मदतीशिवाय जग जगू शकत नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दरपोक्ती. भारताचे संबंध चांगले, पण हा संबंध एकतर्फीच राहिला, ट्रम्प यांचं वक्तव्य. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चेची तयारी. झेलेन्स्की मॉस्कोमध्ये आल्यास चर्चेस तयार. पुतीन यांचं वक्तव्य. झेलेन्स्की यांच्या भूमिकेकडे लक्ष. Thank you.